श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तं मधिदैवं किमुच्यते। मग अर्जुने मनितले हा हो जे अवधारिले जे म्या पुसेले ते निरूपिजे सांगा कवन ते ब्रह्म काय सयानाम कर्म अथवाध्यात्म काय मनीपी अधिभूत ते कैसे एताधिदैवत ते कवन असे हे उघड में परेसे ऐसे बोला अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः देवाधियज्ञतो काये कौनोपाये देहे हे अनुमानासे काये दिटी न भरे आणि नियतांतकरणे तो जाणी जसे देह प्रयाणे ते कैसे ने शारंग पाणी परिसावा माते ते काधवारी चिंतामणीचा जरी पहोडला होय दैवांचा रे ओसरांता ये बोलतयाचा सोपनवचे तैसे अर्जुनाच्या बोलासवे आले तेचे मणितले देवे परेसी अबरवे जे पुसले तुवा किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरोचा हे मांदोडा म्हणून मनोत सिद्धीच्या चाडात नवलनो हे श्रीकृष्ण गोपनीय जासे मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी हा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पवेल ते कृष्णाचे होय जे आपण ते कृष्ण होय आपले अंतःकरण ते धवा संकल्पाच्या अंगन ओळंगती सिद्धी प्रियसे जे प्रेम ते अर्जुनाचे ते निस्सीम म्हणून तयाचे काम सदा सफळ या कारणी से अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणून आहे ते उगरणी ठेविले जे आपत्य ध्यानी नगे तयाचे भूकते मातेसेच लागे हिरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य देरी म्हणून कृपाळ गुरुच्या ठाई तो नवल नव्हे काही परित्यासो ऐका काय देव बोलते झाले श्री भगवान वाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञित मग म्हणतले सर्वेश्वरे आकारी को करे कोंदले असते ना किरे कवणे काळी एरवी सपुरपण पयाचे पहावे तरी शून्यचे नव्हे स्वभावे परी गगनाचे ने पालवे गाळूने घेतले जैसे परी विरोळे ही विज्ञानाचे अकोळे हलवले आहे न गळे ते परब्रह्म आणि आकाराचे ने झाले बने जन्मधरणा ते नेने आकार लोपे निवने ना एकाये ऐशी आपली याची सहज स्थिती तया ब्रह्माची नित्यता असते तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा मग अग्नी जेवी निर्मळे नेनो कैचे एक वेळे कोटते घन पडले नाना वर्णे तैसे अमृते ते विशुद्धे महदादी भूतवेदे ब्रह्मांडाचे बांधे होचू लागे पे निर्विकल्पाच्या बरडे पुढते आदी संकल्पाची विरुडी आणि ते सवेची मोडणी डोंडे ब्रह्मगोळकाच्या तैकेकाच्या भितरे पाहिजे तो बिजाचाची भरला देखीजे माझी होती जाती नेने जे लेख जीवा मग त्या ब्रह्मगोळकांच्या अंशांश प्रसवती आदी संकल्प समास हे असो ऐसे बहुवस सृष्टी वाढे प्रे तुझे बिना एकला परब्रह्माची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा तैसे समविषमात्मा नेनो कैचे वायाचे चराचर रचे पाहतया प्रसतया योनीचे लक्ष दिसती हिरी जीवा भावाचे पालविये काही मर्यादा करू नये पाहिजे कवन हे आगवेवी तव मूळ ते शून्य म्हणून करता मुदर न दिसे आणि शेके कारण हे काय असे
माझे कार्याच्या पैसे वाढवची लागी ऐसा करते निविना गोचर अव्यक्त हे आकार निपजे जो व्यापार तया नाम कर्म अधिभूतम सर्वभाव पुरुषाधिदैवतम अतियज्ञ हमेवात्र देहे देहभृतांवर आता अधिभूत जे मनिपे ते हे सांगो संक्षेपे तरी होय आणि हरपे अब्रजैसे तैसे असते पण हाच नाही वैजे साच जया ते रूपान ते पाचा पाच मिळून या होता ते अधिक करून असे आणि भूत संयोग तरी दिसे जे वियोग वेगळे भ्रंशे नाम रूपाधिक ते अधिभूत म्हणे जे मग आदिदैवत पुरुष जाणी जे जेने प्रकृतीचे भोगे जे उपार्जिला जो चेतनाचा चक्षु जो इंद्रदेशीचा अध्यक्षो जो देहस्थमाने वृक्ष संकल्प विंगमाचा जो परमात्म्याचे परी दुसरा जो अहंकार निद्रा निसुरा म्हणून स्वप्नाच्या उरबार संतोषिने जीव येणे नावे तया ते आळवेचे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे आता येचे शरीर ग्रामे जो शरीर भावाती उपासमे तो अध्यज्ञेत गामे पांडुकुमारा यर अधिदैवाधिभूत ते मीचे किर समस्त परिपंधारे किडाळे मिळत ते काय सुखी नव्हे तरी ते 15 पैना मिळे आणि किडाळाच्या अंशे न मिळे तरी जवा सेतयाचने मिळे तव साकेचे म्हणे जे तैसे अधिभूतादि आगवे त्या विद्येचे ने पालवे झाकले तो मानावे वेगळे असे त्याच्या विद्येचे जवनिक फिटे आणि भूत भावाची अवधी तुटे मग मनो एक होनी जरी आटे तरी दोन्ही काय होती पैकेशाचा गुंडाळा परी ठेवला स्फटिक शिळा जे जो पाहिजे डोळा तो भेदले गमती पाटे केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले तरी टाक देऊन सांदिले शिळते काही नात्या खंडीचा आयती परिसंग भिन्न गमले होते ते सरल्या मागोती जैसे का तैसे देवीच्या अंबाव जाय तरी ऐक्य ते आधीचे आहे हेचे सात जेत होय तो आद्यज्ञ मी पैगाम मी तुझा सकाळ यज्ञ कर्माज सांगितले जे काच मनोधरणी तो हा सकाळ जीवांचा विसावा निष्कर्मी शुकाचा ठेवा मग उघड उघडणे पांडवा दाविजता असे पहिली बैरागी इंधन परिपूर्ती इंद्रियाने प्रदीप्ती विषय द्रव्याच्या होते देवोने हा मग वज्रासनातीची उर्वी शोधोने आधार मुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराचा तेत संयमाग्नीचे कुंडे इंद्रिय द्रव्याचे पवाडे पूजी जाती उडून दे उक्त विषय मग मन प्राण संयम हाच्या हवन संपत्तीचा संभ्रम येणे संतोष विजय निर्धुमा ज्ञानान ऐसे हा सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञानी ते ज्ञेय हरपे पाटीने याची स्वरूपे निखिल उरी तया नावगाधी यज्ञ ऐसा पुरीला जव सर्वज्ञ तव अर्जुना ते प्राज्ञा तया पातले ते हे जाणणे म्हणतले देवे पार्था परिषदा असे बरवे या कृष्णाच्या बोला सबीर सुखाचा झाला देका बाळकाच्या धनी जायजे का शिष्याचने झाले पण होईजे हे सद्गुरूचे करणे जाणे जे का प्रसवती हा म्हणून सात्विक भावाचे मांदे कृष्णांगी अर्जुनादी न सामतसे परिबुद्धी परिसावरणी द्यावी मग पिकाल्या सुखाचा परिमळ की निवाले अमृताचा कल्लोळ तैसा कोळा आणि रसा बोल बोलिला मने परिसनयाचाराया ऐके बापा धनंजया ऐसे जळ सरल्या माया तेत जळती ती जळी अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा करे परम यप्रयाति समद्वाम याति नास्त्यत संशय ज्याताचे सांगतले होते अगाध यज्ञ म्हणतले जयाते जे आधीचे तया माते जाणून अंती ते देह जुळायचे मानवने ठेले आपण पापन होणे तैस मठ गगना भरुनी गगनचे असे हे प्रतितीचे माझे घरी तया निश्चयाचे बुबरी आले म्हणे बाहेरी नवेचे से ऐसे सभयक्य संचले मीच होणे असता रचिले बाहेरी भूतांचे पाचही खवळे नेणताची पडली आता उभया वेपरणा हे जयाचे मा पडल्या गहन कवन तयाचे म्हणून प्रतितेच्या पोटेचे पाणी नहले त्या ऐक्याचे आहे ओतले के नित्यताचे हृदय घातले जैसी सर्व समुद्री धुतले रुळेचे ना पै आता वेगट बुडाला तो आता बाहेरी उदके भरला पाटे बेगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे ना तरी सर्पे कवचे सांडेले का उभारीने वस्त्र फेडेले तरी सांगपा काय मुडले अभिमा माझी तैसा आकार हाच भ्रंश
अंशे वाचुने वसुदे संचलेचे असे त्याचे बुद्धी झाले अभिसुखसे कैसेने आता म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकले ते द्या ते मेचे होते हिरवी तरी साधारण उरे आदल्या मरण जो आठव धरे अंत करण त्याचे होईजे तैसा कौन एका का गोळते पळता पवन गते दुपावली अवचिते कुहा माझे पडेला आता तया पडन आरोते पडन चुकावा वया परोते नाहीची म्हणून येते ते पडावेचे पडे ते मृत्यूचे अवसरे एके जे येऊनी जीवा समोर टाके ते हुने मग ना चुके भलतया परी आणि जागता जव असे जे तो जेने ध्याने भावना पावे जे डोळा लागत केवो देखे जे त्याचे स्वप्ने यम यम वापे स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैते कौन्तेय सदा तद्भाव भावित ते विजेतेने अवसरे जे आवडवणे जे बेउरे त्याचे मरणाचे मेरे पार हो लागे आणि मरणे जया जे आठवे तो त्याचे गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा तस्मात् सर्वेषु कालेषु मा मनुस्मर विद्यच मयि अर्पितो मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम डोळाजे देखावे काकानी अनेकावे मनी जे भावावे बोलावे माचे ते आत बाहेर आगवे मीच करुणे घालावे मग सर्व काळे सभावे मीच आहे अर्जुना ऐसे झाले मग न मर्जी देह गेलिया मा संग्रामा केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचीसी जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातेचे गा पावसे हे माझे भाक हेचे कास्यावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी गोपे अभ्यास योग युक्तेन चेतसानान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याते पार्थानु चिंतयम येनेचे अभ्यासाचे योगो चित्तासे करूपा सांगो आगा उपावय पंगो पाढ टाके तेवे सदभ्यासे निरंतर चित्तासे परमपुरुषाचे मोहर लावे मग शरीर राहो आत्मा जावो जे नाना गती ते पावविते जे चित्तवरील आत्मयाते मग कौने आठवे दे हाती गेले की आहे पैसरिताचे नियोगे सिंधू जामिनेले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते नाते समुद्राचे होणे ठेले तेवे चित्ताचे चैतन्य झाले चेत यातायातीने माले घनानंदे जे कविं पुराण मनुष्यासितार मनोरणीयां समनुस्मरेद्य सर्वस्व दातारमचिंत्य रूप मादित्य वर्णम तमस परस्तात जया त्या करा विनाशने जया जन्मना निमने जे आगवेचे आगवेपणे देखत असे जे गणावने जुने ते परमाना होणे साने जया तिने सन्निधाने विश्वजळे ते सर्वाते यावी विश्व सर्व जेने जे हेतु जया भी अचिंत्य जे देखे ओळंबा इंगळ नचरे तेजे ती मिरणा सिरे जे देहेच्या अंधारे चर्मचक्षुषी सुसाडा सूर्यगणांच्या रसी जो नित्य उदय ज्ञानियासी अस्तमानासे जयासे अडनाव नाही प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव पुरोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम तया व्यंगबाणे ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावणे चित्ते जाणूने स्मरे बाहेर पद्मासन रचुने उत्तराभिमुख बैसुने दिव्य सुख सुने कर्मयोगाचे आत्ममिंडुने मन धर्मे स्वरूप प्राप्ती जिने प्रेमे आपे आपे संभ्रमे मिळावया आकलिने योगे मध्यमा मध्यम मार्गे अग्निस्थानुने निगे ब्रह्मरंध्रा तेता चित चित्ताचा संघात आचवनादिसे मांडत जेत प्राण गगनात संचरे का परिमानाचे निसैर्य धरिला भक्तीच्या भावना भरिला योग बळ्यावरला सज्ज होऊनी तो जळजळा ते विवृतो फुलता माझे संचरतो जैसा घंटा नादलय असतो घंटेसीच होय का झाकल्या घटीचा दिवा निजे काय झाले केव्हा या रीती जो पांडवादी हटीबी तो केवळ परब्रह्म जे परमपुरुषैसे नाम ते माझे निर्धाम होनी टाके यदाक्षरम वेदो विदो वदन्ति विशन्ति यद्यतो यवितरागा यदि चन्त ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं प्रवक्षे
तत्ते पदम संग्रहेन प्रवक्षे सकळा जाणण्या जे लानी ते जाणवेचे जे काने तया ज्ञानयाचे आईने दया ते अक्षर म्हणपे चंडवातहीन मोडे ते गगनचे के पुढे वाचुने जरी होईल मी होडे तरी उरेल कैचे ते जाणण्या जे आकळले ते जाणवले पण मानले मग नेनेवेचे तया म्हणते अक्षर सहजे म्हणून वेद विद नर म्हणते जया ते अक्षर चे प्रगोतीसे पर परमात्मा रूप आणि विषयाचे विषय ओलांडून चे सर्वेंद्रिय प्रायश्चित्त देऊने हाते देहाच्या बैसूने झाडातळे ते या परी विरक्त जयाचे निरंतर वाट पाहत निष्कामासे अभिप्रेत सर्वदा जे जयाचे आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होणे बापुडी इंद्रिय करती ऐसे जे पद दुर्लभाने आगाध तयाचे थडी वेद चबकोनी ठेले ते पुरुष होते ते या परिरया जाती तरी पार्था हेचे स्थिती एक वेळ सांगू ते तर अर्जुने म्हणे दिले स्वामी हेचे मनावया होतो पामे तव सहजी कृपा केली तुम्ही तरी बोल जो का परी बोलावे त्या ती सोहपे ते तर म्हणते त्रिभुवन दीपे तुझं काय नेन संक्षेपे सांगेन ऐक तरी मना बाहेरले आकडे याचे सव्यास बे मोडे हे हृदयाचे डोहे पुढे तैसे की जे सर्व द्वाराने संयम्य मनोर्धिनिवृद्ध्यच मृज्ञाधायात्मन प्राण मासितो योगधारणाम पर हे तरीच गळे जरी संयमाच्या कंडे सर्वद्वारे कवाडे कळासिती तरी सहजे मन कोंडले हृदयाच्या से उगले जैसे करचरण मोडले परिवर्ण संडी तैसा चित्त राहिल्या पांडवा प्राणाचा प्रणवचे करावा मग निवृत्तीपंथी आणावा पूर्णीवरी येत आकाश मे न मिळे तैसा धरावा धारणा बळे सो माता त्रय माळवे अर्धबिंबी तव वरी तो समेरो निराळ की जे स्थिरो मग लग्ने जैव ओंकारो बिंबेची वलसे उमिते एकाक्षरम ब्रह्म व्याहरण मामनुस्वरम यप्रियाते चेंदेहम सयाते परमं गतिम तैसे ओ महे स्मरो सरे आणि तेतीच प्राणपुरे मग प्रणवाती तवरे पूर्ण गणजे म्हणून प्रणवेक नाम एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता या परितिजी दो देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पाहुण्या परोते अनेक पाहुणे नाही ते अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी अनायसे जाये नाहे स्मरण न होय कायस्यावरी अंते इंद्रियान घड पडलिया जीविताचे सुख बुडालिया आत बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे तेवेळी बैसावाचे कवने मग कवन निर्दय करणे ते तर काह्याचे न्यांत करणे प्रणव स्मरावा तरे गा ऐस्या हो धोने जने थारा देसे गा म्हणे पण नित्य सेवेला मिळदाने सेवक होय अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभपार्थ नित्ययुक्तस्य योगिन मामोपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमां गताः जे विषयांशी ते अंजळ देऊने प्रवृत्तीवरी निगडा भावने माते हृदय सुनी भोगिताती परिभोगितया नारानुका भेटणे नाही शुद्धाधिका तेत चक्षरादी रंका कोण पाड ऐसे निरंतर एक वटले ज्यांत करणे मजसिले कटले मीचे होणे आतले उपासिते तया देह वासन जय पावे तैते हे माते स्मरावे मग म्या जरी न पावावे परि उपास्थिते कायसी पैरंके काढले पणे काकुळते धावगा धाव म्हणे परितयाच्या ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्ती तिचे दशा तरी भक्तीचा सोस कायसा म्हणून हा धोनी ऐसा न वाकनावा ती जे वे मी स्मरावा ते वे की स्मरल के पावावा तो आभार हे जेव्हा साहेबेचे ना तीर्णपण्य देखून अंगे मी आपल्याचे उत्तीर्णत्वा लागे भक्ताचे आतनो त्यागे परिचर्या करी देव वैकल्याचा वारा जणी लागल्या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजरा सुयेतया ते वरे आपल्या स्मरणाची वाहिली ही वैसे करे सावली वाचून नित्य बुद्धी संचले मी आणि तया ते म्हणून देहांतीचे साकडे माझ्या काहीच न पडे मी आपल्या त्या आपलीकडे सुखे जाणे वरचेल देहाचे गवसना फेडूने आचा अहंकाराचे रजा झाडूने शुद्ध वासना निवडून आपण आपा मिळावी आणि भक्ता तरी देहे विशेष एकंकेचा ठाव नाही पुन्हा व्यर करता काय वियोगायचा ना वाटे ना तरी देहांतीचे मी यावे मग आपण यात न्यावे हे नाचे स्वभावे जे आधीच मज मिळली हे शरीराची असलेली असते पण हेच सावली वाचुने चंद्रिका ते ठेली ते चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयाचे सुलभ मे सतत म्हणून ते अहंते निश्चित मीचे होते पण क्लेश तरुच्या वाडी जे तापत्रयाचे सगळे मृत्यू काकाचे करुंडे सांडिले जे धन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते जे सकळ
सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामयाचे केवळ स्वरूपाचे, जे संसाराचे बैसने, जे विकाराचे विद्याने, जे सकळ रोगाचे भाने वाढले आहे, जे कळाचा खिस उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्ममरणाचा ओलीवाटा स्वभाव, जे भुलेचे भरेव, जे विकल्पाचे होतेव, किंबहुना पेव विंचवाचे, जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पनंगण्याचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपोजित, जे लाभेचा कळवळा, निवल्या विशोधकाचा गळाळा, जे विश्वास अंगवळा समचोराचा, जे कोंड्याचे खेब, जे काळ सर्पाचे मार्दव, कोरियाचे स्वभाव गायन, जे वर्याचा पाहुणेर, जे दुर्धनाचा आदर, हे आसुजे सागर अनर्थाचा, जे स्वप्ने देखले स्वप्न, जे मृगज सासीन लेपन, जे धुम्रजाचे गण ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते तन पवते जे वृत्ती नर, जे होणे ठेले अपार स्वरूप माझे, अब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती अर्जुन, मामोपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, एरवी ब्रह्मपणाच्या बडसे, न चुकतीचे पुनरावृत्तीचे वळसे, परिनिवटल्याचे जैसे पोट न दुःखे, नात्रे चेल्यानंतरे, न पुढचे स्वप्नेचे रे महापरे, दिव्य माते पावले ते संसार लिंपितीचे ना, एरवी जगतकाराचे शिरे, जे चिरस्थायीचे धुरे, ब्रह्मभुवनगा चौरे लोकचळाचे, जे गावेचा पार दिवबरी, एका मिरेंद्राचा आयुष्य न धरे, विवने पाते उठी एक सरी 14 जनाची, सहस्रयुगापर्यंत मार्यत ब्रह्मणो विदू, रात्रिमयुग सहस्रांतम, ते हो रात्र विदो जना, जे चौकड्या सहस्र जाई, ते ठाये ठोळ वेळची होये, आणि तैसे सहस्रवर्य पाहे रात्रीचे जेत, एवढे अहोरात्र जेतीचे, तिने न लोटे भाग्याचे, देखत ते स्वर्गीचे चिरंजीव, येरा सरगणांची नवाई, विशेष सांगावी ते तकाये, मुदल इंद्राची दशा पाहिजे देहेचे 14, परिब्रह्माच्या 8 प्रहाराते, जे आपल्या डोळ्याधिकते, जे हाती गातया त्या होरात्र विदमनी, जे अव्यक्ताद व्यक्त सर्व प्रभवंत्य रागमे, रात्र्यागमे प्रियंते, तत्रे वा व्यक्त संज्ञके, भूतगाम सेवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशपार्थ प्रभवत्य रागमे, ते ब्रह्मभुवने दिवसे पाये, ते वेगणना के न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय अव्यक्त विश्व, पृथ्वी देहाचे चौपारी पिटे, आणि आकार समुद्राटे, पाटी तैसेचे मग पाटे बरो लागे, शारदेचे प्रवेशे, आप्रजरते आकाशे, मग ग्रीष्माते जैसे निगती पृथ्वी, तैसी ब्रह्मदिनाचे आधी, हे भूतसृष्टीचे माधी, मेजव सहस्रावधी निमित्त पुरे, पाठी रात्रीचा अवसर होय, आणि विश्वा व्यक्तीला या जाये, तू ही योग सहस्रा मोठका पाही, आणि तैसाची रची, हे सांगवया काय उपपत्ती, चे जगाच्या प्रयाने संभूती, ये ब्रह्मभुवनीच्या होत्या हो रात्रा माझी, कैसे तुरीचे मान पाहे पा, तू सृष्टी बीजाच्या साठोपा, परिपूर्णावतीच्या मापाशे गदाला, ये त्रिलोक हे धनुर्धरा, ते गावेचे गा पसारा, तो हा विनोदये कसरा मांडत असे, पाठी रात्रीचा समोपावे, आणि अपैसच्या साठवे, म्हणे जितीचे तिथे स्वभावे सम्यासी, जैसे वृक्षपणे विजासी आले, की मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेत सामावले, ते साम्य म्हणपे, परस्तस्मात् तो भावन्यो व्यक्तो व्यक्ता सनातन, यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति, तेत समविषम दिसे काही, म्हणून भूते हे भाषण आहे, जे विदुधचे झाले आता हे नाम रूप जाय, ते व्याकार रूपा सरसे, जगाचे जगपन भ्रंशे, परिजेत झाले जे जैसे ते तैसे जासे, ते तया नाव सहज व्यक्त, आणि आकार तेचे व्यक्त, हे एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही, तैसे आटल्या रूपे, आटले पण ते खोटी म्हणपे, पुढते तो घनाकार हरपे, जे वे अलंकार होती, हे दोन्ही जैसे होणे, एके साक्षीभूती स्वर्णे, तैसे वस्तूच्या ठाई, ते तरी व्यक्त ना व्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावातीत अनादि सिद्ध, जे विश्वचे होणे असे, परी विश्व पण नासे न नासे, अक्षर पुसरा ना पुसी अर्थ जैसा, पाहे पात रंग तरी होत जात, परी तेत उदक अखंड असत, ते विभूता भावी न नाशित अविनाश जे, ना तरी अटते अलंकारी, नाटते कनकसे जे अपरी, ते विमर्त्या जीवापारी अमर जे आहे,
अव्यक्तोक्षरयुक्तुक्तस् तमाहो परमं गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्तु नन्या यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं जयाते अव्यक्त मनवे कोडे मनता सुती ऐसे नावडे जे मन बुद्धी न सापडे म्हणून या आणि आकार आलिया जयाचे निराकार प्रणवचे आकार रूपेण विसंच नित्यता गा म्हणून अक्षर जे मनी जे तेवेचे मनता हे बोधय उपजे जया पर्वता पैसना देखिजे या नाम परमगती परी आगवादी हपुरी आहे निजलयाचे परी जे व्यापार करवी न करी म्हणून या एरवी जे शारीर चेष्टा त्यामध्ये एक ठकेगा सुबटा ता इंद्रियाच्या वाटा वाहतच्या हाती उकळून विषयाचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुखदुःखाचा राजवेटा भितरे पावे परी राव पडल्या सुखे तैसा देश व्यापार न ठके प्रजा आपलालीने अभिलाके करतेच्या सती तैसे बुद्धीच्या न जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियाचे करणे स्पूर्ण वायूचे ये देह क्रिया गवी न करता होय बरवी तैसा न चालवी तीन रवे लोक चाले अर्जुना तया परी स्वतला ऐसा एका शरीरी म्हणून पुरुष गाव धारी मनी पे जयाते आणि प्रगती पती व्रते पडिला एका पत्नी व्रते येणे कारण जयाते पुरुष म्हणून पै वेदाचे बहुसपन देखीचे ना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जारुणी योगेश्वर जयाते म्हणते परात्पर शरण्य गतीचे घर किवसित ये जे तनुवाचा चित्ते जे नायकते तुझ्या गोष्टी दे ते एकनिष्ठ जे पिकते सुक्षेत्र जे हे त्रैलोक्यचे पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा मनोधर्म तया अस्तेकाचा आश्रम पांडवागा जे निगर्वाचे गर्व जे निर्गुणासी जाणीव जे सुखासी राणीव निराशासी जे संतोषा वाढिले ताट ज्याचे नाताचे मायपोट भक्तीसे उजो वाट जया गावा एक एक सांगुने वाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावची होई जे हिवाची झुळ का जैसा हिवचपणे वैष्णोद का समोर झाली अर्का तमचे प्रकाश होय तैसा संसार जया गावा गेला साता पांडवा होणे ठाक्या व मोक्षाची तरी अग्नी माझी आली जैसे इंधनाचे अग्नी झाले पाठींवर निवडीचे काय केले काष्टपण नातरे साखरेचा मागोता बुद्धिमंतेपणे करिता परी वसन हे पंड सुताजिया परी लोहाचे कनक झाले एके परिशीच केले आता अनेक कैचे ते गेले लहत्वाने नात्रे तू पोहणे मागोते जीवी दुधपणाने निवृत्ती दिवे पाहुणे आजया ते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचोकारी निजधाम हे आतवट तुझा वर्मा विजतासी यत्र काली येतो नावृत्ती मावृत्तीं चैव योगिन प्रयाता यांतिदं कालम पक्षामी भरतर्षभ तेवेचे अनेक एक प्रकारे हे जाणता हे सोपारे तरी देह सांडितीने अवसरे जे तमिळते योगी अथवा उचटे ऐसे घडे अनवसरे देह सांडे तरी मागोते ने घडे देहाचे म्हणून का शुद्धी तरी देह ठेविते तरी ठेविते किवी ब्रह्माची होते तरी आकळा तरी ते संसारा बुडते तैसे सायजाने पुनरावृत्ते या दोन्ही अवसरे हाते तुझ्या अवसर्गा तुझ्या प्रति प्रसंगे सांगो तर ऐकेगा सोबटा पातल्या मरणाचा माझे बटा पाचे आपल्या वाटा निगतचे अंती ऐसा भरपडला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमणागिळी स्मृती नव्हे आंधळी न मरे मन हा चेतना वर्ग आगवा मरणे दिसे तवटवा वरी अनुभवल्या ब्रह्मभावा गवसने होणे ऐसा सावधा समभावो हा निर्वाण वेरी निर्भाव हे तरीच गडी सवाव अग्नीच्या ती पाहे पा वारेने का उदिके जे दिव्याचे दिव्यपण झाके ते अस्तित्व काय देखे देटे आपुली तैसे देहांतेचे निवेश मवाते देहात वारी श्लेष्माते ते विजुने जाय उजे ते अग्नीचे जन्मा ते वेळ प्राणाचे प्राण आहे ते तर बुद्धी असूने करील काय म्हणून अग्नी विना दे चेतना न तारे आगादीचा जरी अग्नी गेला तरी ती हनवेचे कलवला वाया अवश्य वेळ आपला अंधारी घेऊसी आणि मागील स्मरण आगवे ते त्याने अवसरे सांभाळावे दे तुझे मिळावे स्वरूपिकी तो त्या देशमाची चिकली चेतनाची बुडून गेली ते तर मागील पुढे ठेली आठवण म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण येता निमून गेला जैसे ठेवून दिसता माधवला दीपातीचा आता सोयी सकळ जाणपा ज्ञानाचे अग्निमुळ तै अग्नीचे प्रयाणे बळ संपूर्णाती अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायण तत्प्रयाता गच्छन्ति
ब्रह्म ब्रह्मविदो जना आता अग्निज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्षाने दिवस आणि सामास माझे मास उत्तरायण ऐसा समयोगाची निवृत्ती लावणे जे ते ठेविते ते ब्रह्मच्युती ब्रह्मविद अवधारिका धनुधरा येतवरी समर्थ या वसरा तिवीचा उजो मार्ग स्वपराया वयापै येत अग्नि पहिले पायी तरे ज्योतिर्मये दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरचे लगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावते योगी हा उत्तम काळ जाणे जे या ते अर्चरादी मार्ग म्हणजे आता काळ तू हे सजे सांगे नाईक धूमो रात्री सदा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रम संजोक्तीर योगी प्राप्य निवर्धते तरी प्रयाणाचे अवसरे वात शेषमा सुबरे तिने अंतःकरणे अंधारे कोंदले टाके सर्वेंद्रियाला कोड पडे स्मृती ब्रह्मा माझे बुडे मन भये वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तर धूमेचे अग्नी होय ते निश्चितता घेऊसले ठाये शरीराची जैसा चंद्राड आबाळ सदत डाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झांबळे होय का मरेना सावध ऐसे जीविताचे बडे स्तब्ध आयुष्य मरणाचे मर्यादे वेळ टाके ऐसे मन बुद्धी करणे संभवते धमकळाचे कोणणे तिथे जन्म जोडल्या बाण युगाचे बुडे हागा हातीचे जेवे जाये ते पुनरावृत्तीचे घराने आगवे कवटते जयाच्या प्रयाणे तो स्वरूप सिद्धीचे कहाणे कैसेने ऐके ऐसा जयाचा देह पडे तय अवघे म्हणून चंद्रावरे जाणे घडे मग तेतोने मागोते मोडे संसार आहे आम्ही आकाजवा पांडवा म्हणतला तो हा जाणावा आणि हाची दुंबर मार्ग गावा पुनरावृत्तीचे हा एरतो अर्चरादी मार्ग तो बसतानी असलग साव्या स्वस्थ चांग निवृत्ती वेरे शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते एकया यत्यनावृत्ते म्हणणे वर्तते पुनः ऐसे अनाद्या दोन्ही वाटा एक उजे एका वाटा बुद्धिपूर्वक सुबटा दावेल्या तुझ काजे मार्ग मार्ग एकावे साच लटके ओळखावे हिता हित जाणावे हिताचे लागे पायपा नाव देखता बरवी कोण आड घाले काय आतावे का संपंत जाणून आडवे रे गवेतासे तो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके ते वीज उज वाट देखे तो वाट नावचे म्हणणे पुढे पारखावे खरे कोडे पारखले तरी सापडे अनवसरे नाही हिरवे ध्यान ते तोर विषम या मार्गाच्या संभ्रम चलमे अभ्यासले छान काम जायल वाया जरी अर्चरादे मार्ग चुकल्या अवचटे दंभ्रपंथी पडल्या तरी संसार पांते झुंतल्या भोवंतेच्या सावी हे सायास देखुने मोठे आता कैसीने पाय एक वेळ फिटे पण योग मार्ग व मटे शोधले दोन्ही तो एके ब्रह्मत्वा जायजे आणि एके पुनरावृत्ती यायजे परी दैवगत्या जोला हेजे ते अंते जेने नाही ते श्रुते पार्थ जानन योगी मुह्यते कश्चन तस्मात् सर्वेश कालेशो योगयुक्त भवार्जुन ते वे म्हणतले नवे वाया उचटे काय पावे देह तुझने वस्तू होवावे मार्गच की तरी आता देहा स्वात्वा जावो आम्ही तो केवळ वस्तीचे आहो काजी दोरे सर्पत्वावा स्तोराची कडुनी मग तरंगपणासे की नसे ऐसे उदका प्रति गाय भासे ते भलत्या मा जैसे तैसे उदकच की तरंगा कारण जन्मेची ना तरंग लोपे निमेची ती देह जो देहाची वस्तू झाले आता शरीराचे आता याच्या ठाई आडनावे उरले नाही तरी कोणे काळे काय निमित्ते पाहे पा मग मार्गा मार्गात एकास या शोधावी कोणी कोठोने के जावे तरी देश काळात यागवे आपण चेहसे आणि हागा घट जेवे फुटे ते तिथेच्या आकाश लागे निट वाटे वाटा लागला तर गगना भेटी रे चुके पहा पायस्या नाही की तो आकाराचे जाई हिर गगन गगनाचे आहे घटित्वा ही आधी ऐस्या बोधाचे नेसुरवाडी मार्गा मार्गाचे साकडे तया स्वयंसिद्धी न पडे योग्यासी या कारणे पंड स्वतः तो हुआ योग योगता ती तुलने सर्व काळे समयता पैसा होईल मग भलती येत भल तेव्हा दे अस्वात वाजावा पर्या बंध नित्य ब्रह्म भावा वेळ नाही तो कल्पाती जन्माना गवे कल्पांते वर्णेना आपलवे माझे स्वर्ग संसाराचे लागवे जकवे ना हिने बोधी जो योगी होय तयासे जया बोधाचे नीटपण आहे काचे भोगा ते पेलूने जाय निजरूपाये पैका इंद्रदेका देवा जया सर्वस्व स्वर्गे गाजे तीराने वा ते सांडणे मानुने पांडवा डावली जो वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव तानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् हरि ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे
अक्षर ब्रह्मयोगो नाम ध्याय जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शीत पिकले की तपदानाचे जोडले सर्वस्व जे तया अगवा पुण्याचा मेळा वरातून जया ये फळा ते परब्रह्मा निर्वाळासाठी नसरे जे नित्यानंदाचे नेमाने उमेचा कांटा दिसे साने पापा वेद यज्ञादे साधने जया सुखा जे विटे ना सरे भोगे तयाची ने पवाडे पुरे पुळते मासुकचे सोयरे भवंडचे ऐसी दृष्टीचे सुखपणे तयास्य दृष्टाचे बैसने जे शतमकाय अंगवने नोहेचे ऐका तया ती योगेश्वरा लोकिके दिटेचे हात दुखे हनुमान ते कौतुके तव हळवारावडे मग तया सुखाचे किरटे करुणे गा पावटे परब्रह्माचे अपाटी आरोडते ऐसे चराचरे भाग्य जे ब्रह्मेशाराधना योग्य योग्यांचे भोग्य भोगधन जे जो सकाळ काळांचे कळा जो परमानंद पुतळा जो जीवाचा जेव्हा विश्वाचे जो सर्वज्ञतेचा ओलावा जो या दोळकोळीचा कुळदेवा तो श्रीकृष्णा जे पांडवा प्रति बोलिला ऐसा कुरुक्षेत्रचा वृत्तांत संजय रायासे असे सांगत तेचे परेसा पुढारे मात ज्ञानदेव म्हणे ती श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम अष्टमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु।